नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT असे देखील म्हणतो। ICT पार्ट 6, ज्यामध्ये आपण जे इम्पॉर्टंट ॲब्रिव्हिएशन्स आहेत, ज्याला आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो, यावर आधारित आपल्याला प्रत्येक वर्षी एक्झामला एक क्वेश्चन्स विचारलेला असतो। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये जे काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते महत्त्वाचे ॲब्रिव्हिएशन्सवर चर्चा करूयात आणि नंतर मग याच टॉपिकच्या संदर्भाने जे प्रश्न आलेले 2011 ते 2023 पर्यंत त्या प्रश्नांचा सराव देखील करूयात। आता आपण ICT संदर्भात काही महत्त्वाचे संक्षिप्त रूप किंवा शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म, ज्याला आपण ॲब्रिव्हिएशन्स म्हणतो ते पाहूयात व त्यानंतर ॲक्च्युअल 2011 ते 2023 मध्ये जे क्वेश्चन आले होते त्यावर सुद्धा चर्चा करूयात। नंबर आपण घेतला बघा CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सुरुवातीचे 10-12 मराठी पण लिहून दिलेले आहेत। आता ROM, ज्याला आपण रीड ओनली मेमरी असं म्हणतो। LAN, लोकल एरिया नेटवर्क। OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम। WWW, वर्ल्ड वाइड वेब। WAN, वाइड एरिया नेटवर्क। पुढे दिले RAM, रँडम ॲक्सेस मेमरी। MAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क। KBPS, किलो बाइट पर सेकंड। LCD, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले। LED, लाइट इमिटिंग डायोड। आता काही एक थोडंसं लक्षात देण्यासाठी सुरुवातीला आपण देवनागरी लिपीत घेतले होते। आता सरळ आपण त्याचे ॲब्रिव्हिएशन्स आणि फुल फॉर्म पाहूयात। ChatGPT, चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर। KYC, नो युअर कस्टमर। CCTV, क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन। DSLR, डिजिटल सिग्नल लेन्स रिफ्लेक्स। GPRS, जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिसेस। B2C, बिझनेस टू कंझ्युमर। आता फक्त आपल्याला एक्झाम द्यायची म्हणून नाही तर दैनंदिन आयुष्यात सुद्धा हे शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म महत्त्वाचे आहेत। PDF, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट। SIM, सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल। ATM, ऑटोमेटेड टेलर मशीन। USB, युनिव्हर्सल सिरियल बस। WLAN, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क। PPI, पिक्सेल पर इंच। वायफाय, वायरलेस फिडेलिटी। आता आपण सहज म्हणतो ना खूप वेळेस की वायफाय ऑन कर, वायफाय आहे का, तर वायफाय म्हणजे नेमकं काय तर वायरलेस फिडेलिटी। या जनरल गोष्टी आपल्याला आपल्या एक्झाम बरोबर दैनंदिन आयुष्यात सुद्धा उपयोगी ठरणाऱ्या आहेत। APN, ॲक्सेस पॉइंट नेम। UPS, रिपीटेबल पॉवर सप्लाय। VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क। ESN, इलेक्ट्रॉनिक सिरियल नंबर। GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम। आपण म्हणतो ना GPS तर काय। DVD, डिजिटल व्हिडिओ डिस्क। DTP, डेस्कटॉप पब्लिशिंग। ईमेल, इलेक्ट्रॉनिक्स मेल। PIN, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर। TRP, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट। GIF, ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट। JPEG, जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप। URL, यूनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज। HTTP, हायपर
टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, APK, अँड्रॉइड ॲप्लिकेशन पॅकेज, OTP, वन टाइम पासवर्ड. आपण बऱ्याच दिवस हा शब्द दैनंदिन आयुष्यात ऐकतो की OTP सांग, म्हणजे OTP म्हणजे काय, वन टाइम पासवर्ड. CDMA, कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, GSM, ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स, NSD, डोमेन नेम सिस्टम. आता ही जी याची फाईल आहे ही जर आपल्याला पाहिजे असल्यास ही PDF स्वरूपामध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी यावर ही उपलब्ध होणार आहे. तुम्हाला जर टेलिग्रामची लिंक पाहिजे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राममध्ये सेट नेट स्टडी असं सर्च करू शकता. पुढे दिलं आहे लेसर लाईट ॲप्लिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. गुगल, ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ. याहू, एट अनादर हायरेसियल ऑफिसियस ओरॅकल. विंडो, वाइड इंटरॅक्टिव्ह नेटवर्क डेव्हलपमेंट फॉर ऑफिस वर्क सोल्युशन. आता कम्प्युटरचा सुद्धा लॉंग फॉर्म आहे पहा. कॉमन ओरिएंटेड मशीन पर्टिक्युलरली युनायटेड अँड यूज्ड अंडर टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च. व्हायरस, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सेज. UMTS, युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन्स सिस्टम. IMEI, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. HDMI, हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस. न्यूजपेपर या शब्दाला सुद्धा लॉंग फॉर्म आहे. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, पास्ट अँड प्रेझेंट इव्हेंट्स रिपोर्ट. HS म्हणजे हॉटस्पॉट. डेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक लिंक लायब्ररी. आता आपण टेस्ट सिरीजबद्दल माहिती घेऊ आणि लगेच ओल्ड क्वेश्चनबद्दल सुद्धा चर्चा करूयात. बघा 7 एप्रिल 2024ला जी आपली सेट एक्झाम होणार आहे यासाठी आपण 15 सराव पेपर PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार आहोत, ज्याची फीस 500 रुपये आहे. जे तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला फीस पाठवायची आहे. तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. हे पेपर तुम्हाला ह्याच्या तारखा दिल्यात, या तारखांना सकाळी 11 वाजता मिळणार, दुपारी 2 वाजता पेपर दुपारी 2 वाजता ॲन्सर की, 11 वाजता PDF पेपर, संध्याकाळी 8 वाजता व्हिडिओ मिळणार आहे. आता आपण आलेले क्वेश्चन पाहूयात. बघा मार्च 2023ला जो प्रश्न आला तो पाहूयात आपण. प्रश्न आला होता मार्च 2023ला HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन C हे उत्तर आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता 2021ला जो प्रश्न आला होता सप्टेंबर 2021 की ARNETचा लॉंग फॉर्म काय? तर एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. बघा हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी यावरती ही PDF तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पुढचा 2021लाच 2 प्रश्न आले होते की भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बायोड BYOD म्हणजे? तर ऑप्शन C हे उत्तर आहे, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. नेक्स्ट क्वेश्चन हा 27 डिसेंबर 2020ला आला आहे की TRAI चा लॉंग फॉर्म काय? तर ऑप्शन B हे आपलं उत्तर आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. 2019ला आला प्रश्न IPTV म्हणजे? ऑप्शन D, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. पुढे आहे बघा जानेवारी 2018चा प्रश्न की इंटरनेटच्या संदर्भात FTP या संज्ञेचा लॉंग फॉर्म काय आहे? तर तो आहे बघा ऑप्शन D, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. 2017चा प्रश्न आहे, क्वेश्चन आहे इंटरनेटच्या संदर्भात HTTP
या लघुरूपाचे विस्तारित रूप कोणते? तर ऑप्शन सी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. 2016चा प्रश्न आहे, संगणकीय फाईलच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय? तर हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता. तर याचं उत्तर जे आहे बघा, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. 6 सप्टेंबर 2015चा प्रश्न आहे, URL याचं लघुरूप काय? तर हा प्रश्न सुद्धा कॅन्सल करण्यात आला होता. याचं उत्तर होतं युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुढे 2013चा प्रश्न आहे बघा, UGCचे विस्तृत इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तृत रूप काय? तर ऑप्शन डी युजर जनरेटेड कंटेंट. 2011चा प्रश्न आहे, ETH. तर ETH म्हणजे काय? एज्युकेशन टू होम. तर ऑप्शन बी मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर. आणि शेवटचा प्रश्न ऑगस्ट 2011, DTH या संज्ञा कशासाठी आहे? तर डायरेक्ट टू होम म्हणजे दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. अशा प्रकारे आपण काही IMP ॲब्रिव्हिएशन्स पाहिले व 2011 ते 2023 पर्यंतचे प्रश्नांचे फक्त ॲब्रिव्हिएशनच्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.